समर्थ रामदास स्वामींनी समाजाचा खूप छान अभ्यास केला. समाजामध्ये कसे लोक आहेत, त्यांचं व्यक्तित्व कसं आहे, व्यक्तिमत्व चरित्र कसं आहे, पूर्ण वर्णन या लालबुधामध्ये आपण पाहतो. त्यांनी ते केलेलं आहे. गीतेमध्ये जसं आपण पाहतो की 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण असलेले जे लोक आहेत त्यांचं वर्णन, आणि त्याचबरोबर आसुरी दुर्गुण असलेले जे लोक आहेत त्यांचंही वर्णन. म्हणजे ते दोन विभाग केलेले आहेत, दैवी संपत आणि आसुरी संपत. म्हणजे कृष्णाने फक्त जे चांगले चांगले लोक आहेत, ज्ञानी आहेत, त्यांचंच वर्णन केलं नाहीये, तर इतर लोकांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. ज्यांना इथे मूर्ख म्हटलेलं आहे, ज्यांना शास्त्रामध्ये मूढ म्हटलेलं आहे, आणि जोपर्यंत आपण यांचा विचार करणार नाही तोपर्यंत संपूर्ण विचार होणार नाही. एकच बाजूचा विचार होतो. आपण जेव्हा रस्त्यामध्ये जातो आणि कोणाच्या घरी जायचंय, आपल्याला पत्ता आपल्याला सांगतात. पत्ता सांगतात का हे सुद्धा सांगतात की तिकडे गल्ली येईल, तिकडे तुम्ही वळू नका. जिथे नाही जायचं ते सुद्धा आपल्याला सांगण्यात येते. जायचंय तिकडे नाही जायचं. औषध सुद्धा आपल्याला देतो जेव्हा डॉक्टर, तो म्हणतो हे घ्यायचंय, हे पथ्य आहे. हा सगळा जो समाज आहे पथ्य घ्यायचा नाही, सोडायचं. आणि ते समर्थ रामदास स्वामी किती विनम्र भावनेने शेवटी म्हणतात, बघूया ते म्हणतात सगळे लक्षण मी सांगितले, मला क्षमा करा कोणाला जर वाईट वाटतं असेल. हे कोणाला म्हणजे थट्टा करण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी. तर असं तुम्ही वागत असाल तर त्यागामध्येच आपलं कल्याण. म्हणजे शेवटी ते म्हणतात की चित्त देवनिया शहाणे ऐकवी सला. फार ते छान म्हणतात. या अध्यायाची फलश्रुती काय? जर मूर्खांचे लक्षण आपण ऐकले तर ते म्हणतात आपण शहाणे होतो. किती छान आहे. मूर्खांचे लक्षण ऐकून कोणी असं तर प्रेरणा नाही मिळत. त्यांच्या इतके छान लक्षण सांगितले. आता मी प्रयत्न करतो मी सांगितलं. शहाणा होतो, किती छान, सावध होतो. आपला अपराध, आपली चूक हे आपल्याला कळतं. आणि मग असं आहे, आपली चूक आपल्याला नाही कळत. आपला चेहरा आपण पाहू नाही शकत. दुसरा जेव्हा सांगतो तेव्हा आपल्याला आरसा पाहिजे किंवा कोणी दुसरा सांगणारा पाहिजे. आजपर्यंत आपण आपला चेहरा कसा आहे माहित नाही, आपल्याला पाहिला नाही. आपण नेहमी प्रतिबिंबच पाहिजे, प्रतिबिंबच पाहिजे. तर आपण आता या डोळ्यानेच मी या डोळ्याला पाहू नाही शकत. डोळ्यामध्ये किंवा कधीतरी जात तर आपल्याला गरज पडते, अरे जरा पाहतो माझ्या डोळ्यामध्ये काय गेलं, किंवा आरसा. तर आपली जी कमतरता आहे, म्हणजे चूक आहे, ते कमी आहे, आपल्याला नाही कळत, समोरच्याला कळत.
आपण अभिमानाने वागतो, आपल्याला माहितच नाही की माझ्यामध्ये अहंकार आहे. आपल्याला माहितच नाही की मी कठोर बोलत आहे. ते सहज आपला स्वभाव असतो ना, तिकडे लक्ष करून दे. समोरच्याच्या लक्षात लगेच त्याच्या मनात हा जरा असा आहे. तर म्हणून इथे समर्थांनी जणू काही सगळ्यांचं नोट केलं. अच्छा, हा दोष आहे, हा दोष असेल तर काढला पाहिजे. म्हणून इथे थोडेसे कठोर शब्द आहे. मूर्ख मूर्ख, कठोर शब्द कशासाठी? आपल्याला सुधारण्यासाठी. अच्छा, आपण कधी कधी प्रेमाने सुद्धा आपल्या मुलाला मुलीला मूर्ख आहे असं म्हणतो, लाडाने म्हणतो. काय मूर्खाप्रमाणे करत, त्याच्यामध्ये काय प्रयोजन काय असते? तू आता पुढे असं करू नको. आणि आपण स्वतः सुद्धा आपल्या मूर्खपणाने शिकतो ना. आपण स्वतःच म्हणतो अरे मी मूर्ख होतो, मूर्खता केली मी. तर पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, मूर्ख शब्द मूळ धातूपासून बनला. मूळ शब्दापासून, आणि मूळ शब्द मूळ धातूपासून बनला. मोह शब्दाचा धातूचा अर्थ असतो विपरीत बुद्धी. जे सत्य आहे त्याला असत्य समजणं, जे असत्य आहे त्याला सत्य, जे धर्म आहे त्याला अधर्म, जे पाप आहे त्याला पुण्य समजणं. जे उलट देहोहमित्येव जडस्य बुद्धी, विवेक चुडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात. आणि जो देहालाच काय म्हणतो मी, म्हणे हा एक मूळ आहे. ही मूळता आपल्या तेव्हाच कळते जेव्हा आपण सत्संगामध्ये, नाही तर आपल्याला माहितच नाही की मी मूळ आहे. शरीराला मी मानत आहे, आपल्याला वाटतं हे ज्ञानच आहे, सहज आहे, खरं आहे. पण वेदांताचे जेव्हा ग्रंथ आपण ऐकतो तेव्हा आपल्याला कळतो ही सगळ्यात पहिली चूक आहे. देहोहम, देहोहमच्या वरची पातळी आहे जीवोहम. शरीरपेक्षा स्वतःला काय मानलं पाहिजे? मी कोण आहे? जीव आहे. शरीरपेक्षा सूक्ष्म काय? जीव. जीवाचा आकार नसतो. जीव पुरुष नाही, स्त्री नाही, पशु नाही, पक्षी नाही, वनस्पती नाही, वृक्ष नाही, कीट नाही, पतंग नाही, कीट पतंग. ज्या शरीरामध्ये तो जीव प्रवेश करतो त्याप्रमाणे तो बनवला जातो. जसं पाण्याचा काही आकार नाहीये, ज्या पात्रामध्ये पाणी ठेवतो त्याचा तो आकार आहे. आता इथे 25 जीव बसले आहे, त्याला जीवात्मा म्हणतात किंवा जीव. आणि जीव आणखी शरीरामध्ये काय फरक आहे? म्हणजे शरीर तर मरतं, शरीरामध्ये काय नाश आहे, पण जीव मरत नाही. जीवात्मा जातो ना एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात. पुनरपि जननम पुनरपि मरणम कोणाचं होतं? शरीराचं तर होत नाही, जीवाचं होतं. जीव म्हणजे आज मी जो स्वतःला मानत आहे त्याला म्हणतात जीव. मी सुखी होणारा, दुःखी होणारा, करता भोगता आज आहे तो कोण आहे? जीव. जे पशु लोक असतात ना ते शरीरालाच मी मानतात. त्यांच्या जीवनामध्ये शरीराच्या पुढे काही काही सूक्ष्म शरीर नाहीये की त्यांना हे ज्ञान नाहीये की हे शरीर वेगळं मी वेगळं आहे. तर थोडा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा आपल्याला कळतं की मी शरीर नाही, जीव आहे. एक स्टेज वर. आणि जीव आहे म्हणजे मी कोण आहे? त्यामुळे मी एक परब्रह्म परमात्म्याचा अंश आहे. तुम्हाला हनुमंताचा तो श्लोक माहिती का? अनेक वेळा मी सांगितला आहे. देह दृष्ट्या तो दासोह,
म्हणजे मी जेव्हा स्वतःला शरीर मानतो तेव्हा मी मानतो की देवा मी तुझा दास आहे, सेवक आहे. जेव्हा माझी आत्मबुद्धी कशामध्ये, शरीरात, तर आपल्यासाठी त्यांनी एक मेसेज दिला की जर तुम्ही स्वतःला शरीर मानत असाल तर या स्टेजवर, या स्तरावर साधना काय आहे, सेवा. सेवा काय, या शरीरात केवढी होऊ शकते. सेवाला म्हटलेला आहे कर्मयोग. तर देहदृष्ट्या तू दास होता. आणि दास्य भक्तीचा आदर्श तर मारुतीचा आहे, ज्यांनी स्वतःसाठी एकही काम केलं नाही, एकही संकल्प केला नाही, स्वतःची काही इच्छा नाही, सगळं काही घरी घेऊन जातो, सगळ्यांचं लक्ष बाहेर. तर देहोहम ही एक बुद्धी. त्यानंतर जीवोहम, तो देहाला मी मानतो तो महामोह, पण जीवाला मानतो मी थोडासा, तो त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडलेला आहे की अरे मी हे जड शरीर मी कसं होऊ शकतो. अच्छा, शरीराला मी पाहत आहे, शरीराचं नियमन मी करत आहे, संचालन मी करत आहे, म्हणजे मी शरीरापासून काय वेगळा. शरीर नियम्य आहे आणि मी नियामक आहे. शरीर दृश्य आहे, मी द्रष्टा आहे, तर म्हणजे मी शरीर नाही. अच्छा, तर म्हणे कोण आहे, तुम्ही जीवात्मा. मी सांगत होतो की जीवात्म्याचा काही लिंग नाही, त्याचा काही आकार नाही, ज्या ज्या शरीरात जातो तसा जातो. आता जड भरताची गोष्ट आहे ते भागवतात. आधी तो भरत राजा होता, पण त्या मृगामध्ये हरण जे आहे त्याच्यामध्ये तो हरिण, त्याच्यामध्ये आसक्त झाला. काय झाला, तो हरिण. पण त्यांनी आधी साधना केली होती म्हणून त्याला लक्षात होतं की मी या योनीमध्ये का आलो. म्हणजे आता मी पुढे पुढे आसक्त होणार नाही. परत त्याला जन्म झाला. आता बघा, जीव आधी मनुष्य होता, मग तो पशु झाला, मग परत मनुष्य झाला. जीवोहम जेव्हा या स्तरावर मी आहे तेव्हा हे मानलं पाहिजे की मी भगवंताचा अंश आहे. जीव कोण आहे, देवाचा अंश. आणि मी जर अंश आहे आणि भगवंत अंशी आहे, मी अवयव आहे, तो अवयवी आहे, तर मग कर्तव्य परत काय आहे आपलं, सेवा करणे. जीवदृष्ट्या तत् अंश. जीवदृष्टीने मी अंश आहे असं मारुती म्हणतो. जसं समुद्राचा अवयव काय आहे, तर एक थेंब, एक थेंब काय समुद्राचा अंश आहे. उपनिषदामध्ये उदाहरण दिलेलं आहे, विस्फुलिंगा मुंडकोपनिषद, प्रभवंती स्वरूपा. जसं अग्नी आहे, अग्नीचा मोठा जाळ आहे, अग्नी लाकडामध्ये अग्नी जळत आणि त्याच्यावरून काय ठिणग्या निघत आहेत. ठिणग्या म्हणतात चिंगारी ठिणग्या. त्यामुळे परमात्मा त्या अग्नीप्रमाणे तो अंशी आहे आणि सगळे ठिणगे काय, जीव आहे. आपण सगळे काय, जीव. अच्छा, त्या अग्नीमध्ये प्रकाश आहे, त्या ठिणगीवर सुद्धा प्रकाश आहे. तर आपल्यामध्ये सुद्धा चेतन आहे. ईश्वर चेतन आहे, तुम्ही सुद्धा चेतन आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमर सहज सुख राशी. म्हणजे जीव कोण आहे, ईश्वराचा अंश आहे आणि तो अविनाशी आहे, मरत नाही. जीव मरत नाही. जोपर्यंत त्याचा अज्ञान आहे ती यात्रा सुरूच राहील. अच्छा, आता याची पुढची पायरी काय, मी जीव आहे, मी अंश आहे, पण याच्या पुढची पायरी आहे की मी जीव नाही, मी ब्रह्म आहे. ब्रह्माचा अंश नाही, मी ब्रह्मच आहे.
मग आपण काय म्हणू, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे मी महान आहे, व्यापक आहे. सकाळच्या वर्गामध्ये जे लोक आले त्यांना माहिती, महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. सकाळच्या याच्यात मंत्र होता. म्हणजे जो स्वतःला विभू समजतो, मी व्यापक आहे, मी महान आहे, अंश नाही, तुकडा नाही, अवयव नाही, म्हणजे हे सर्वोच्च ज्ञान, श्रेष्ठ. याच्या पलीकडे काही नाही. जसं एक लाट आहे, लाट समुद्रामध्ये, त्या लाटाने जर ध्यान केलं त्या लाटेने की मी कोण आहे, ती जी तरंग आहे, लाट आहे, तिला काय ज्ञान होईल की मी एवढीशी लहानशी नाही, मी आहे पाणी. लाटेचं खरं स्वरूप काय, पाणी आहे ना. अच्छा, आता पाणी त्या छोट्याशा आकारामध्ये आहे की पूर्ण समुद्रामध्ये आहे पाणी, समुद्रामध्ये. तिला काय ज्ञान होईल की मी तर महान आहे, संपूर्ण समुद्रामध्ये व्याप्त आहे. मी या आकारामध्ये आसक्त होते तर मला वाटत होतं की मी एवढीशी. आणि ते आकार म्हणजे फक्त आभास आहे. लाट म्हणजे काय, आभास आहे. वाऱ्यामुळे पाण्यामध्ये एक आकाराची निर्मिती झाली, त्याला आपण म्हणतो लाट. अच्छा, लाट सत्य आहे की पाणी सत्य आहे, याचं परीक्षण कसं होईल तर म्हणे जे उरतं, जे नेहमी राहतं ते सत्य आहे. जे एका क्षणात आहे दुसऱ्या क्षणात नाहीये ते खोट आहे. आकाराचा तर नाश होत जातो पण पाण्याचा नाश होत नाही, म्हणून पाणी सत्य आहे. तर्क आहे, सगळ्यांना तर्क आहे. त्याचप्रमाणे जर मी स्वतःला विचार, म्हणजे स्वतःचा विचार केला की मी कोण आहे, तर मला हे कळेल की ते चैतन्य आहे, मी चैतन्य. आणि त्या चैतन्यामध्ये काही आकार नाही, विकार नाही, प्रकार नाहीये, संस्कार नाहीये. संस्कार, आकार, विकार, प्रकार हे सगळे मनामध्ये आहे, शरीरामध्ये आहे. मी सर्व विकार निर्मुक्त, विनिर्मुक्त शुद्ध चैतन्य. आणि ते चैतन्य जगामध्ये व्याप्त आहे. आता अशी जेव्हा जाणीव होते त्याला, तेव्हा तो म्हणतो की अहम म्हणजे मी कोण आहे, ब्रह्म. ब्रह्माचे जेवढे लक्षण आहे ब्रह्मतत्वाचे, तो स्वतःमध्ये पाहतो, स्वतःमध्ये पाहतो. सुरुवातीला तो वेगळं मानतो की ब्रह्म वेगळं, मी वेगळं, मी जास्तीत जास्त काय अंश आहे. पण विचार 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 करतात. तर म्हणून सुरुवात होती दासोहम पासून. दासोहम, शेवट कशाला जातो, सोहम. सोहम म्हणजे सह ब्रह्म अहम. सह म्हणजे तो, ते ब्रह्म मी आहे. सोहम सोहम. तर असे वेगळं. आणि जेव्हा तो या ब्रह्म स्थितीमध्ये जातो तेव्हा सगळी मूढता समाप्त होते. जोपर्यंत खालच्या पातळीमध्ये आहे तोपर्यंत आपण अध्यात्माच्या दृष्टीने मूढ आहोत. मुद्दाम हा शब्द मी वापरला, अध्यात्माच्या दृष्टीने. समाजाच्या दृष्टीने नाही. समाजाच्या दृष्टीने आपण फार मोठे विद्वान वगैरे, उपाधी एवढे आहे, लोकांच्या डिग्री आहे, आणि त्यांना काय बक्षीस, पुरस्कार, सन्मान समारोह. पण जे वेदांती लोक ते हसतात, अरे खरंच ज्ञान की वेगळं. तर इथे हे सगळं मी कशासाठी सांगत आहे, कुठून विचाराची ही सुरुवात झाली. स्वामी तुम्हीच सांगा, तुम्हीच आठवा, तुम्हीच बोलत आहात. सुरुवात इथून झाली की
देहो वित्तेव जडस्य बुद्धी. मूर्ख कोण आहे? त्यामुळे तो स्वतःला शरीरच मानतो. आणि ही काल सुद्धा सांगितलं, परवा सुद्धा सांगितलं, आध्यात्मिक मूळचा आहे. म्हणजे सामान्य माणसाला कळणार नाही की ही मूळचा कशी काय मी शरीर मानतोय. अविचारजन्य आहे. मी शरीर आहे खरं म्हणजे हे सवयीमुळे मी मानतोय. सवय अनादी कालापासून आपण आपल्याला शरीर मानत आलो. म्हणून आपल्याला हे कळत नाही की मी शरीर. जेव्हा वेदांत ऐकून परत 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 त्याच्यावर आघात होतो तेव्हा ते कळत. आता इथे म्हणतात किती लोक आणखी या जगामध्ये मूर्ख. तर पहा, दुर्जनाचे बोले मर्यादा सांडून चाले, दिवसा धागे डोळे तो एक मूर्ख. म्हणे तो मर्यादा सोडून चालतो, वागतो. मर्यादा मर्यादा शब्द फार छान आहे संस्कृत मध्ये. आपण मर्यादा म्हणजे काय समजतो? सीमा, लिमिटेशन, परिच्छिन्नता मराठी संस्कृत. पण याचा फार छान अर्थ आहे. मर्यादा प्रभू रामचंद्रांना आपण काय म्हणतो? मर्यादा पुरुषोत्तम. कोणी जर मर्यादेचं पालन करत आहे तर त्याची स्तुतीच होते, त्याचं कौतुक होतं, है ना. म्हणून मर्यादा शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ आहे मर्त्यैहि आद्रियते इति मर्यादा. मर्त्यैहि म्हणजे मनुष्यैहि, मनुष्यांच्या द्वारे ज्याचा आदर केला जातो त्याला म्हणतात मर्यादा. म्हणजे सर्वसाधारण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाला जे गुण आवडतात, माणसाला जे काही वागणं आवडतं त्याला म्हणतात मर्यादा. कळलं का? मर्त्यैहि म्हणजे मनुष्य, मनुष्यांच्या द्वारे ज्याचा आदर केला जातो. आता जेवढे सद्गुण आहे त्याचा आदर आपण करतो की नाही? कोणी जर विनयी असेल, विनम्र असेल, प्रेमळ असेल तर सहजच आपल्या मुखातून निघणार आहे तो चांगला माणूस आहे, तो सज्जन आहे. ओडिसामध्ये किंवा बंगालमध्ये भद्र माणूस, भद्र आहे. भद्रम करणे मी शृणयाम देवा भद्रम. भद्र म्हणजे चांगलं. तर एक सामान्य माणूस ज्याचा आदर करतो त्याला म्हणतात मर्यादा. म्हणजे सगळे सद्गुण. मर्यादा म्हणजे काय? सद्गुण. प्रेम, करुणा, दया, मैत्री, विश्वास, क्षमा, या सगळ्यांचा आदर होतो समाजामध्ये. म्हणून प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेले आहे, कारण त्यांच्यामध्ये सगळे गुण आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये तुम्ही पाहिलं तर सुरुवातीमध्ये 60-70 गुण रामामध्ये सांगितलेले आहेत. एवढे गुण, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम. एक मर्यादा म्हणजे आता सांगितलं सीमा. लक्ष्मण रेषा ओलांडू नको मर्यादेमध्ये. नदी सुद्धा जोपर्यंत त्या तटाच्या मध्ये वाहत असते तोपर्यंत छान असते. गंगा मैया वगैरे आपण म्हणतो. पण जेव्हा वितराळ रूप म्हणजे सगळी मर्यादा सोडून जेव्हा मत भयंकर. जीवनामध्ये सुद्धा एक जो शिस्तीमध्ये राहतो पहा त्याचं जीवन सुरळीत व्यवस्थित चालतं. पण जो उन्मुक्त झाला, उच्छृंखल जर वागणं त्याचं झालं मग तो मूळच स्वतःचाच तो नाश करतो. म्हणून ते म्हणतात की मर्यादा सांडून चाल. आणखी दिवसा झाकिले डोळे.
दिवसा झाकले डोळे म्हणजे काय? भर दिवसात डोळे झाकतो म्हणजे त्याला दिसत आहे की हे बरोबर नाही, पण तो काय कडे पाहत नाही किंवा त्याला बरोबर म्हणजे सुधार करत नाही. तो कोणता तर डोळे झाकले त्याला पावलं जात नाही एक तर हात, किंवा पाहून सुद्धा तो दुर्लक्ष करतो. काही नाही डोळे झाकले तेवढ्या चुकीचं आहे. त्याच्यामध्ये बदल करू शकतात केला. दिवसा झालेले डोळे तो एक मूर्ख. आता पुढे पहा, पुढची ओळी कशी आहे? देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही, तो एक मूर्ख. किती द्रोही झाले? देवाचा द्रोही, देवाशीच विरोध करतो, देवाशी भांडतो, देवाला मानत नाही. आणि देव, तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली नाही. माझी इच्छा होती की या शहरामधून दुसऱ्या गावामध्ये माझी ट्रान्सफर हो, पण झाली नाही. तर तो एवढा राग त्याला आला, त्यांनी देवाची ट्रान्सफर केली. देवघरामधून नदीमध्ये द्रोही झाला, रागवला. मी पुढे करणार नाही. देवद्रोही, गुरुद्रोही. कोणते शिष्य असतात गुरुद्रोही. गुरु बरोबर काय करतात? ते प्रतिस्पर्धा. गुरु बद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. असे होत सगळे प्रकारचे शिष्य गुरुलाच मारायला तयार होतात. म्हणून आपण जो मंत्र म्हणतो ना, सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, त्याच्यामध्ये शेवटची ओळ काय? मा विद्विषावहै. आपसामध्ये द्वेष होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. तर कोणी कोणी असू शकतो जो मूळ आहे तोच गुरुचा द्रोह करेल. जो साधक आहे, चांगला साधक, तो गुरुचा काय नाही सन्मान नाही. तर काही काही असे मूळ लोक ज्याच्याकडून शिकले त्याच्यावरच त्याला आता भस्मासूर याचं आहे की नाही, गुरुद्रोही किंवा देवद्रोही. ज्याने त्याला आशीर्वाद दिला त्याला मारा. गुरुद्रोही. त्यानंतर मातृद्रोही, पितृद्रोही, माता पितांचा आदर करत नाही. हिंदीमध्ये छान म्हणतात, आपलं हे 3G कनेक्शन आहे, 3G 4G आता 5G आलेलं आहे. ते म्हणतात जीवन में भी 3G होने चाहिए. माताजी, पिताजी, गुरुजी, तिघांचा आदर झाला. तर आता काही लोक याचं उदाहरण म्हणजे मातृद्रोही, पितृद्रोही. भागवत आपण गेलो ना, भागवतामध्ये धुंदुकारीचं नाव आहे. धुंदुकारी आई वडिलांचा एवढा द्रोही. आई तर बिचारी एवढी वैताग आला तिला, तिने स्वतःहूनच त्या विहिरीमध्ये बुडी. हे धुंदुकारी. तर असे लोक आहेत. ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही, ब्राह्मणांचा म्हणजे संतांचा, चांगल्या लोकांचा द्रोह. आता जेवढे संत झाले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, असं नका समजू की सगळ्यांनी यांची काय पूजाच केली. काही काही होते त्यांनी द्रोह केला, चुका काढल्या, सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हे काही संत नाही. मूर्खपणा. जगाला माहित झालं की कोण मूर्ख आहे, कोण विद्वान आहे, कोण ज्ञानी आहे. रेड्याच्या मुखातून जेव्हा वेद बनवले तेव्हा सगळे शरणार. तर काय? ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही. त्यानंतर आणखीन काय आहे? मूर्ख. तर म्हणे असेच लोक आहे, परपीडेचे मानी सुख, पर संतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा कवी शोक, तो एक मूर्ख. म्हणजे परपीडेचे मानी सुख म्हणजे
परपीडेमध्ये त्यांना आनंद आहे, दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये आनंद. हा जो आनंद आहे ना, याला म्हणतात आसुरी आनंद. छळण्यामध्ये असता एक शब्द आहे, शब्द विघ्न संतोषी. त्याला संतोष केव्हा म्हणजे समोरच्या जीवनामध्ये विघ्न. तर असे लोक आहेत परपीडे. असं म्हटलेलं आहे, परपीडा सम नाही अधमानी. परपीडेप्रमाणे अधर्म नाही, परोपकार प्रमाणे सुद्धा. पण यांची परिभाषा काही वेगळीच आहे, दुःखाची आणि सुखाची. त्यामुळे दुसऱ्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा यांना फार आनंद होतो. की त्याच्या उलट परसंतोषाचे मानी, दुसऱ्याच्या जीवनामध्ये समाधान आहे, संतोष आहे, तर याला फार दुःख होतं. म्हणजे जेव्हा समोरचा हसत आहे तर याला रडू येतं, तो जेव्हा रडत आहे तेव्हा याला हसू येतं. वाचा जेव्हा पहा आपल्या मनामध्ये ईर्ष्या असते तेव्हा हे सगळं होतं. ईर्ष्येमध्ये छान झालं, बरं झालं, पाय तुटला, बरं झालं. परपीडे तेव्हा तर मुळात काय ईर्ष्या आहे, मत्सर आहे, त्यामुळे हे असं मुळात. आता मित्र असेल तर मित्राच्या दुःखामध्ये मी दुःखी, मित्राच्या सुखामध्ये मी सुखी. याचं एक उदाहरण दिलेलं आहे. समुद्रामध्ये काय म्हणतात ते वाढ आहे, ज्वार वाटा, भरती केव्हा येते तर पौर्णिमेला. त्याचा अर्थ फार छान सांगितला. म्हणजे पौर्णिमेला चंद्र किती सुंदर दिसतो, अगदी चांदणी राहते, सगळीकडे प्रकाश आहे. हे दृश्य पाहून समुद्राला फार आनंद होतो, म्हणून तो आनंदामुळे उड्या मारतो, म्हणून त्याच्यावर भरती. दुसऱ्याचं सुख पाहून स्वतः. आणि बा आपण म्हणतो मला आनंद नाही, सुख नाही. जगामध्ये एवढे सुखी लोक आहेत, त्यांच्या सुखामध्ये सुख माना. ही सुद्धा एक रीत आहे. ते सॉक्रेटिसचं उदाहरण आहे. सॉक्रेटिस, सुकरात त्याला म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात सॉक्रेटिसला. तो फार मोठा तत्वज्ञानी झाला. सॉक्रेटिस तो म्हणे बाहेर मोठ्या मोठ्या जे दुकान असायचे, मॉल, त्याच्या समोर उभा राहायचा आणि फार म्हणजे प्रसन्न व्हायचा. लोक म्हणत तू कधी विकत घेत नाही, कसं काय तुला एवढं? नाही, सगळे हे लोक जेव्हा निघतात दुकानावर किती आनंदित असतो त्यांचा चेहरा. त्यांना आनंदी पाहून मी आनंदी होतो. यासाठी फार उच्च स्तर पाहिजे, मन शुद्ध पाहिजे तेव्हा. आणि हा आनंद फुकटाच मिळत आहे ना, बिना पैसा खर्च. तर दुसऱ्याच्या सुखात, म्हणून संतांचं लक्षण केलेलं आहे रामायणामध्ये. पर दुःख दुःख देखे सुख सुख पर. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख. पण इथे हा मूळ आहे, हा उलटा आहे. आणि गेली वस्तूचा कधी शोक करो. जी वस्तू गेली त्याला शोक करत आहे, दुःख करत आहे. अरे किती छान वस्तू होती, फार एवढी किंमत होते वगैरे, रडत आहे. आता समोरच्या विचारलं ती वस्तू केव्हा गेली, म्हणजे 10 वर्षापूर्वी. तर अजून याचा शोक येतो. याला भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे तामसिक धृती. पकडून ठेवते यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदवेवच. जे मन हे सोडत नाही, दुःखद स्वप्न पाहिलं 20 वर्षापूर्वी, अजून तो अडकून रडत. काही घटना घडली आहे, अजून त्याचा शोक. त्यामुळे ठीक आहे, शोक होतो आपल्याला, ते सहज आहे. पण
मुद्दा आहे की किती दिवस रडत बसायचं. म्हणून आपल्या इथे 13 दिवस सांगितले. तुम्ही 13 दिवस खूप, पण आता परत सुरू करा आपल्याला. हे नाही की रडत बसा. तर इथे म्हटलेलं आहे शोक करण्याचा जो स्वभावच, त्याला दुःखी राहण्यामध्येच आनंद येतो. म्हणजे प्रसिद्ध विरुद्ध वाद. जर त्याला कोणी सांगितलं की तू फार दुःखी दिसत आहे, त्याला फार बरं वाटतं. आणि त्याला सांगितलं अरे वा तुझा फार आनंद आहे, काय आनंद. ज्यांना डिप्रेशन वगैरे रोग असतो ना ते असतं. त्यांना जर सांगितलं तुम्हाला डिप्रेशन, हा तुम्ही जरा बरे दिसत नाही, हो बरोबर आहे. तर गेले वस्तूचा करी शोध तो एक. पुढे म्हणतात आदरे विण बोलणे न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूढ. बोले आदरे विण बोलणे, आदर न ठेवता तो काय बोलत आहे, अपमानाने बोलत आहे, कठोर बोलत आहे, समोरच्याचा म्हणजे भान ठेवून नाही बोलत. आपल्याला जर कोणी असं बोलत वाईट वाटेल की मला त्याने अपमान केला, पहा कसं बोलत आहे, त्याला एवढी काय शिस्त नाही, एवढी समज नाही. जर आपल्याला असं आवडत नाही तो आपण सुद्धा नाही बोललो पाहिजे. सोपा नियम आहे. तर हा काय आदर आहे. आता दुर्योधन दुःशासन यांचं तुम्ही पहा, ते विदुर वगैरेला असंच बोलायचे, काय तुम्ही पांडवांचं हे करता वगैरे. आदर नव्हता. दासी पुत्र म्हणून असं तो हे करायचं असं बोलत. शिशुपालाने सुद्धा कृष्णाला काय काय पुढे आता येणार आहे, देवाला तो शिव्या देतो, तो एक मोठे. तर आदरे विण बोलणे न पुसता साक्ष देणे. कोणी विचारलं नाही तरी उगीच हा साक्ष द्यायला कोर्टामध्ये जातो. अरे पण तू काही पाहिलंय का, नाही. कधी कधी काय पैसे देऊन विकत घेतात की नाही, न पुसता साक्ष. आणि निंद्य वस्तू अंगीकारणे, जी वस्तू निंद्य आहे त्याचाच तो अंगीकार करतो. ज्याची जगामध्ये निंदा केलेली आहे तीच वस्तू किंवा तीच व्यक्ती याला. समर्थांनी मनाच्या श्लोकमध्ये सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथे जावे, तरी श्री हरी पाविले तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. आणि जगामध्ये याची निंदा होत आहे ती करू नका. अच्छा, निंदा नेहमीच पहा, अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय, दोषाचीच निंदा होते. गुणांची निंदा होती का, गुणांची स्तुती होते. काय की चूक जर केली असेल तरच निंदा होते. असं कोणी म्हणतं का हा फारच सत्य बोलतो, खरं बोलतो, आणि असं बोलून त्याची निंदा करत आहे, निंदा कशी स्तुती होईल. पण हा खोटं बोलतो, याच्यापासून जरा सावध राहा. खोटं बोलण्याची निंदा. आणि ते कबीराचा दोहा सगळ्यांनाच माहिती आहे, निंदक नियरे राखिये अंगण कुटी छवा. निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला आपले दोष समजत नाही म्हणून सांगितलं तर एक भाडेकरी ठेव. तुझं काम काय आहे, नुसतं माझी निंदा करणे. जे काही दोष जे लगेच, याच्यासाठी फार उदाहरण काय, एवढं सोपं नाही. कबीरदासजी म्हणतात की याने काय फायदा आहे, बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुहा. साबणाशिवाय पाण्याशिवाय तुमची शुद्धी होऊन जाते. जर कोणी दोष तुम्हाला दाखवले तर किती छान.
म्हणून दोष दाखवण्याचं आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे किंवा राग आला नाही पाहिजे. बरं झालं तू सांगितलं, म्हणजे आता मी सुधारू शकतो. पण इथे हा काय निंदाच करत राहतो. आता बघ, निंदा करण्याची निंदा केली आहे की पण ह्या सगळ्यांची निंदाच करत राहतो. निंदा करणे इटसेल्फ इज रॉंग. एक तुम्हाला मी रामायणामध्ये ऐकवतो. रामायणामध्ये एक आहे प्रसंग, त्याच्यामध्ये निंदक लोकांचं वर्णन मला एकदम आठवलं. म्हणे प्रश्न विचारला असा, गरुडाने प्रश्न विचारला, का कोशुंडी. का कोशुंडी फार मोठे भरतो कावळ्याच्या शरीरामध्ये, आणि त्यांच्या जवळ राहून त्यांनी सत्संग केला. कोणी? गरुडाने. आणि तो म्हणे, मला जरा सांगा तुम्ही राम कोण आहे. कारण त्या गरुडाला काय झालं होतं, मोह झाला. जेव्हा युद्ध होत होतं रावणाबरोबर, रावणाने किंवा त्या मेघनाथ त्यांनी तो सापाने एक बाण होतं ना, काय म्हणतात, सर्प बाण, दोघांना बांधलं होतं त्या सापाला. आता राम लक्ष्मण पडलेले आहे. आता सापाला खाणारा कोण? तो आहे गरुड. तर नारद मुनी गेले. नारद सगळे अरेंजमेंट करतो, अरे आता ही समस्या आली, आता उपाय काय? गरुडाला म्हणतो. गरुडाने साप झट करून टाकले, बंधनापासून मुक्ती. आता त्या गरुडाला एक प्रश्न पडला की हा राम ईश्वर आहे की जीव आहे. हा प्रश्न का पडला? कारण तो म्हणाला, जर हा स्वतः ईश्वर असेल तर स्वतःनेच हे बंधन तोडलं असतं, स्वतः मुक्त झाला. माझी काय गरज? म्हणजे हा ईश्वर नाही, कोण आहे? जीव आहे. अच्छा, जर त्याला जीव आपण म्हटलं तर मग लोक याची काय एवढं स्तुती करतात, पूजा करतात, कौतुक करतात. आणि मोठे मोठे लोक स्वतः शंकर जो आहे तो या रामाचा जप करत असतो, रामायण ऐकतो. तर आता हा राम ईश्वर आहे की जीव आहे, मला शंका आहे. मग तो गरुड जातो कुठे? बरीच मोठी ती गोष्ट आहे. शंकराकडे जातो आणि सांगतो, जरा मला सांगा, हा राम ईश्वर कसा, देव कसा? आता शंकर काय म्हणतो, म्हणे मी जरा बिझी आहे, मी जरा चाललोय. कुबेराकडे जात होता त्यावेळेस. आणि आता याचं उत्तर तुला कोण देईल? म्हणजे तू का कुशुंडींकडे जा. काग कुशुंडी, कावळ्याच्या शरीरात मोठे भरतात, त्यांची सुद्धा एक मोठी कथा आहे. शंकराने पाठवलं. एक तर कारण होतं की शंकर कुठे व्यस्त होतो, आणि दुसरं कारण ते म्हणतात की बा तू पक्षी शरीरामध्ये. आणखीन आता तुझी भाषा जाणणारा कोणी जर पक्षी असेल तर त्याची म्हणजे वाणी तुला काय समजेल. म्हणून म्हणतात खग जाने खग ही की भाषा. पक्षी तुझा गुरु कोण झाला? कावळा. त्याच्याकडे तो गेला आहे, सगळं त्यांनी रामायण ऐकलं. आणि मग शेवटी त्यांनी 7 प्रश्न केले. तो प्रसंग मी इथे होते घेतला होता, मला असं आठवतं. 7 प्रश्न गरुडाने केले की सगळ्यात दुर्लभ शरीर कोणचं आहे, सगळ्यात मोठा पाप कोणचा आहे, सगळ्यात मोठं पुण्य कोणचं आहे, संत कोणाला म्हणतात, असंत कोणाला म्हणतात. आणि एक प्रश्न केला आहे की मनामधील रोग कोणकोणते आहेत ते सांगा. मानसिक रोग, शरीरामध्ये जसे रोग आहे, मनामध्ये सुद्धा भरपूर रोग आहे. जवळ 25 रोगांची इथे यादी दिली आहे. आपण सगळे मानसिक रोग आहे. नाही आम्ही ठीक, तुम्ही कसा समाधान आहे. मनोवृत्ती, मानसिक, तर ते वर्णन. तर इथे मी सगळं कशाला झालं काय, निंदेवरून मी तुम्हाला सांग. तर तिथे प्रश्न केला की सगळ्यात मोठा पाप कोणचा?
तर म्हणे परनिंदा सम अग्न करीचा, म्हणजे परनिंदेपेक्षा सगळ्यात मोठा आणखी पुढचा पाप आहे निंदा. निंदा केल्याने मनही अशुद्ध होतं, वाणी सुद्धा अशुद्ध होतं, म्हणून पाप म्हणतो. आणि इथे एक यादी दिली आहे की जर तुम्ही याची निंदा केली तर पुढच्या जन्मी तुम्हाला कोणतं शरीर मिळेल, अशी इथे ती. आणि ती यादी वाचून जरा भीती वाटते. ऐकून घेतो, ऐकून म्हणे हर गुर निंदक दादुर होई. जो शंकराची निंदा करतो, गुरुची निंदा करतो, तो कोण होतो? तो म्हणे तो बेडूक होतो. बेडूक म्हणजे तू निंदा केली ना, तर तुझ्या वाणीमध्ये काही सौंदर्य राहणार. दादू बेडूक. आणखी 2-4 जन्मासाठी नाही, जन्म सहस्र पावतन सोयी. 1000 जन्मापर्यंत तो काय होईल? बेडूक. शंकराची निंदा करेल, गुरुची निंदा करेल, आहे ना जरा. अच्छा, मग द्विजनिंदक बहु नरक भोग करी. आणि जे सात्विक लोक आहे, संस्कारी लोक आहे, त्यांना ते द्विज म्हणतात. जाती नाही, म्हणजे जे चांगले लोक आहेत, साधू सज्जन लोक आहेत, त्यांची जो निंदा करतो बहु नरक भोग करी. म्हणजे अनेक वर्ष तो पुढे नरकामध्ये. नरकामध्ये म्हणजे काही आनंद नाहीये. नरकामध्ये हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा जातो कसे दृश्य दिसतात आपल्याला. कोणाचा पाय फुटलेला आहे, कोणाचा हात जळला. नरकात कोणाला काय पीडा देत आहे, कोणाला किडे चावत आहे. सगळे म्हणते रुरू नावाचे किडे चावत आहे, त्याला रौरव. वेगवेगळ्या प्रकारचे या, जसं आपण भजे वगैरे तळतो तसं तिथे त्याला तळलं, गरम गरम केलं. नरकाचं वर्णन वाचूनच मात्र. तर द्विजनिंदक बहु नरक भोग. अशा नरकामध्ये तो राहतो. आणखी मग जग जन्मही बायच शरीर, आणि मग त्याचा जन्म कावळ्याच्या शरीरामध्ये होतो. आणि कोण सांगत आहे? कावळा सांगत आहे. पण तो कावळा सामान्य कावळा नाही, तो फार मोठा भक्त आहे. कारण त्या कावळ्याच्या शरीरामध्ये त्या भक्तांना रामाचं दर्शन झालं होतं, म्हणून त्यांनी ते शरीर ठेवलं. त्यांना असा आशीर्वाद किंवा वरदान मिळालं होतं, तुम्ही कोणतंही शरीर धारण करू शकता, किती दिवस तुम्ही ठेवू शकता. म्हणून या कावळ्याच्या शरीरात मला रामाचं दर्शन झालं, म्हणून त्यांनी काही शापामुळे नाही, इथे तर निंदा केल्यामुळे त्याला काय कावळ्याचं शरीर मिळतं. अच्छा, मग सुर श्रुती निंदक जे अभिमानी. सगळे देवता जे आहेत त्यांचीच निंदा करतात. आणि श्रुती म्हणजे वेद, शास्त्र, पुराण यांची निंदा करतात. आणि हा फार मोठा पाप आहे. जर ही मी निंदा केली, अशी निंदा, याचा काय फळ होईल? फळ रौरव नरक. रुरू नावाचे किडे त्याला चालतात, रौरव नरक. हो ही उलूक संत निंदारत. तो संतांची निंदा करतो, तो कोण होतो? उलूक. उलूक म्हणजे घुबड. घुबडामध्ये काय, त्याचं दोष म्हणा किंवा स्वभाव काय, त्याला रात्री दिसतं, दिवसा दिसत. गोष्ट मी सांगतो ना, हंस. एका झाडावर अनेक घुबड बसले होते आणि हंस तिथे गेला. दिवसाची वेळ. हंस म्हणतो बा किती छान सूर्य, किती छान चमकत आहे. त्या सगळ्या घुबडांना सांगते किती छान. ते सगळे घुबड हसून आले. अरे म्हणजे सूर्य नावाची काही गोष्ट असते का? कल्पना आहे तुझी, काही सूर्य वगैरे काही नाही.
आता तो हंस समजवत आहे की पहा सूर्य आहे, त्याच्यावर प्रकाश आहे, पण त्यांची दृष्टीच नाही. आणि या घुबडाला हिंदीमध्ये काय म्हणतात? उल्लू. व्यवहाराला म्हणतो ना, हे उल्लू आहे, मूर्ख आहे. तर ते सगळे घुबड काय म्हणू लागले हंसाला, म्हणे तू उल्लू आहे.